नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होताना आपण पाहत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची किती मिलीमीटर प्रमाणे कशी नोंद झालेली आहे। मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो बघा, आपण रोजच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नवीन अपडेट आपल्यासाठी देत असतो। तर आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मित्रांनो, त्यापूर्वी आपण सोलापूर या जिल्ह्यामध्ये 174 मिलीमीटर कमी वेळेत अल्प दरामध्ये एवढी पावसाची नोंद झालेली आहे। मित्रांनो, त्यानंतर आहे बीड जिल्ह्यामध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद ही अल्प वेळेत झालेली आहे। मित्रांनो, त्यानंतर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये 185.5 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्यानंतर आहे नांदेड 131.6 मिलीमीटर आणि जालन्यामध्ये 121.4 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यामध्ये पण अनेक गावे आहेत। घनसावंगी असेल, तीर्थपुरी असेल, अंतरवाली असेल, या गावात देखील अतिवृष्टी झालेली आहे। मित्रांनो, त्यानंतर आहे गांधी, त्यानंतर आहे जालन्यामध्ये 181 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे। असेच मित्रांनो वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी अवश्य आपले चॅनल लाईक करा आणि शेतकरी असाल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा। धन्यवाद।